कुठलीही फ्रँचायझी घ्यायची असेल, तर तुम्हाला पहिली गोष्ट काय बघितली पाहिजे? जर एखाद्या ब्रँडची तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची असेल, तर ती कुणी घेतली पाहिजे? त्याबद्दल आपण बोलूया, की तुम्ही त्या फ्रँचायझीसाठी क्वालिटी टाईम देऊ शकता का? कारण फ्रँचायझी घेणं आजकाल सोपं आहे. फ्रँचायझी देणाऱ्यांना त्यांचं नेटवर्क वाढवायचं आहे, त्यांचा ब्रँड मोठा करायचा आहे. पण तुम्ही जी गुंतवणूक करणार आहे, त्याच्यावरती जर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तुम्हाला हवा असेल चांगल्या पद्धतीनं, तर त्या फ्रँचायझीचं नॉलेज तर तुम्हाला फ्रँचायझी ब्रँड देईलच, त्याचं ट्रेनिंग देईल, सिस्टम सगळी समजावून सांगेल. पण तुम्ही त्यात किती वेळ देऊ शकता? तर तुमच्याकडे वेळ आहे का? दुसरा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे फ्रँचायझी घेताना, तो म्हणजे तुम्हाला गुंतवणूक केलेल्या पैशांव्यतिरिक्त खेळतं भांडवल म्हणून काही तुम्ही अमाउंट ठेवली आहे का? हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे फ्रँचायझी घेताना. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे फ्रँचायझी घेताना, की फ्रँचायझी सुरू करताना ज्या एनर्जीने तुम्ही मार्केटिंग केलं होतं, ते मार्केटिंग तुम्ही कंटिन्यू करणार आहेत का? कारण की कोणतीही फ्रँचायझी सुरू केल्यावर सुरुवातीच्या काळात तुम्ही मार्केटिंग जोरदार करता. पण कालांतराने तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये जाता आणि मार्केटिंगकडे दुर्लक्ष करता. तर या 3 बाबी फ्रँचायझी घेण्याअगोदर जर या 3 गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या, तर तुमची फ्रँचायझी 100% चालू शकते. त्यामुळे नक्की या 3 गोष्टींचा तुम्ही विचार करा.